नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या अतिथी डॉक्टर ज्योती जयेश रहाळकर यांचं मराठी मंडळात स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. एक तर त्या पुण्याच्या आहेत. स्वागत कमी करायला पाहिजे. माझ्यासारखं पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालेलं आहे. SP कॉलेज म्हणजे सुंदर पोरींचं कॉलेज असं म्हणून ओळखलं जायचं ते त्याच काळात. गमतीचा भाग सोडला तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं कौतुक करायला हवं अशा पाहुण्या आज इथे उपस्थित आहेत. व्यवसायानं आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या ज्योती रहाळकर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्री आणि पोस्ट डिलिव्हरी स्पेशलिस्ट आहेत. योग आयुर्वेद चिकित्सा तज्ज्ञ आहेत. इतक्या अवघड व्यवसायात असूनही साहित्याची, काव्याची, संस्कृत हिंदी काव्यांची त्यांना आवड आहे आणि त्यात गती आहे. महाकवी कालिदास यांच्या मेघदूत आणि ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि हो, साक्षात हरिवंशराय बच्चन यांच्या अत्यंत गाजलेल्या मधुशाला या दीर्घ काव्याचा उत्कृष्ट मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे. प्राणायाम आणि ध्यान याचे वर्ग आणि शिबिर, कथा, कविता, सूत्रसंचालन हे सर्व काही त्या करतात आणि तेही लक्षणीय ठरावं असं करतात. मला वाटतं त्यांची एवढी ओळख झाल्यावर त्यांचा कार्यक्रम पाहायला, ऐकायला आपण सगळे उत्सुक असाल, तेव्हा मी इथेच थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही मला इथे बोलावलं पहिली गोष्ट, आणि मला जे काही माझं साहित्य लिखाण आहे ते इथे सादर करायची संधी दिली. आणि हा योग पण इतका असा अचानक आणि जुळून आला की वीणाताई आल्या होत्या इथे. मी एक प्रकाशन केलं माझ्या एका पुस्तकाचं आणि त्या प्रकाशन समारंभात आम्ही भेटलो आणि त्या क्षणी प्रकाशन व्हायचं पण होतं अजून, पण तेव्हा त्या म्हणल्या की आता होणारच आहे शुक्रवारी आमची मीटिंग, तर तुम्ही नक्की या आणि आम्हाला सगळं ऐकायला नक्की आवडेल. आणि वैजूताई पण प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभली होती. आणि असा छोटेखानी छान समारंभ नीरा काकूंच्या घरात झाला. आणि असं कुठे वाटलंच नाही की आपण पुण्याच्या बाहेर होतो. म्हणजे मगाशी त्यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की वैद्यकीय व्यवसाय करत जरी असले तरी पण साहित्याची आवड साधारण 2004 सालापासून मी जपली आहे. आणि तिथे थोडी पुस्तकांचा मी डिस्प्ले केला आहे, पण इथे तुम्हाला दाखवायला पण थोडी पुस्तकं आणली आहेत. तर मूळ आवड मला म्हणजे काव्यलेखनाची आहे खरं तर. पण काव्यलेखन करता करता असं झालं की कुठलेही शब्द हे शेवटी शब्द आहेत आणि त्याच्यावरती एकदा प्रेम जडलं की त्यातनं बाहेर पडणं अवघड होतं. त्याच्यामुळे मग भाषा कुठलीही असू देत असं वाटायला लागलं की याचाही अनुवाद होतोय का, आपल्या मराठीत ह्याला आणता येतंय का बघूयात. असं करता करता मग वाटायला लागलं की एक छोटा अनुवाद ट्राय केला. आपल्या अटल बिहारींच्या कवितांचा थोडा अनुवाद ट्राय केला हिंदीतनं मराठीमध्ये. आणि असं करता करता त्याची आवड लागली. 2010 साली सांगावंसं वाटतं म्हणून हा अगदी सुरुवातीच्या केलेल्या काही कवितांचा एक 40 कविता घेऊन संग्रह मी पब्लिश केला. त्याला खूप दिवस झाले. तेव्हा ह्याच्यात अगदी छोट्या छोट्या कविता मी निवडल्या. त्याला चित्र वगैरे आनंद होता, उत्साह होता, चित्रवित्र त्याला काढून घेतली. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की पुण्यासारख्या ठिकाणी जिथे सरस्वती आणि कला या सगळ्याचा म्हणजे एक अगदी जल्लोष असतो, तर ओव्हरऑल आप्पा बळवंत चौकात गेलं की अशी असंख्य पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात आणि काय करून काय नको असं होतं. पण त्या सगळ्या गर्दीत आपलं पुस्तक कुठेतरी हरवून जातं असं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यानंतर कविता संग्रह छापायचा कधी मी हट्टही धरला नाही, पण कविता मात्र करत राहिले. आणि आज या घडीला मला सांगायला आनंद होतो की 2000हून जास्त कवितांचं लेखन माझ्याकडून झालं आहे. थँक्यू. आणि साधारण 40 तरी इंडेक्सिंगमध्ये आम्ही त्याला हे केलं आहे कंपाईल, की वेगळ्या वेगळ्या विषयांना धरून केलेल्या कविता जर पाईल केल्या तर त्या किती होतील. तर आता पुढचा आहे माझा अजेंडा की थोडंसं एखादा विषय घेऊन वेगळ्या अर्थाने एखादा काव्य संग्रह करावा. इथे झालेलं प्रकाशन म्हणजे हे कबीर वाणी, आणि ह्याला मी भाग 1 असं नाव दिलं. तर अगदी निवडक कबीराचे 121 दोहे ह्याच्यात मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले.
जसं की नीला काकूंनी सांगितलं तसं मधुशाळा हे ऑफिशियली पब्लिश नाही आपण करू शकत, पण आवडीचा भाग म्हणून ते केलं गेलं आणि ते त्याच मीटरमध्ये बसलं आणि म्हणून ते पुस्तक रूपात आणायचा मोह मला आवडला नाही. पण हे भेट देण्यासाठी अशाच आशयाने केलं, हे विक्रीसाठी आपण नाही ठेवू शकत. आणि सगळ्यांनाच माहिती असेल तर रवींद्रनाथ टागोरांचं जे गीतांजली आहे, नोबल अवॉर्ड ज्याला मिळालं आहे ते, तर त्याचा अनुवाद मागच्या वर्षी केला. त्यातल्या सगळ्या 103 कविता ह्याच्यामध्ये मराठीत घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यातली एक कविता व्हेन द हेड इज हेल्ड हाय, जी काही कविता आहे ती ह्याच्यात मराठीमध्ये आहे, तर ती नंतर हवं तर आपण यातनं वाचूया. तर मेघदूतबद्दल सांगितलंच होतं, तर मेघदूताचा हा मूळ म्हणजे पूर्वमेघ आणि उत्तर मेघ असं कालिदासांनी लिहिलेलं आहे. आणि असं म्हणतात की पुण्यातले डॉक्टर भिडे जे आहेत त्यांनी ह्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन स्वतःच्या पर्सनल फ्लाईटनी त्यांनी हा जर्नी केला. आणि तेव्हा जे कालिदासांनी ह्याच्यामध्ये जे दाखले दिले किंवा वर्णन दिलंय, भूभाग कसा आहे पृथ्वीवरचा हे पक्षाच्या नजरेतनं सांगितलंय, तेच सगळे रेफरन्सेस त्यांना ह्या पुस्तकातले अजून पण मिळाले. म्हणजे अमरकंटक म्हणजे हे इकडे तिकडे मध्य प्रदेश, हे सगळं त्यांनी स्वतः ट्रॅव्हल केलं आणि तपासून पाहिलं की जसं लिहिलंय वर्णन ते तसंच्या तसं आज पण मॅच होतं. त्याच्यामुळे हे एकदम ब्युटिफुल पुस्तक आहे. संस्कृत मी फक्त आयुर्वेदापुरती शिकले फर्स्ट इयरमध्ये ऑफकोर्स, त्याच्यामुळे साहित्य संस्कृतमधनं खूप वाचलं नाही गेलं, पण संस्कृतची आवड त्यामुळे लागली आणि म्हणून मग हे ट्रान्सलेशन घडलं. त्याच्यानंतर तसंच हे ऋतुसंहार, हे 6 ऋतूंचं अत्यंत उत्कृष्ट वर्णन आहे. त्याची द्वितीय आवृत्ती इथे सिडनीमध्ये मी पब्लिश केली आणि पहिली संपत आली म्हणून. तर मग कबीरवाणी आणि हे अशी 2 पुस्तकं इथे पब्लिश झाली. आणि एक अजून खूप आवडायला लागलं म्हणजे अध्यात्म. तर ज्ञानेश्वरीची जी काही प्राकृत ज्ञानेश्वरी आपण वाचायला घेतली तर ओम नमोजी आद्या दीदींच्या आवाजात ऐकल्यामुळे आपल्याला ते फॅमिलियर आहे, पण अर्थ अजूनही म्हणला तर आपल्याला वाचावं लागतं की काय म्हणायचंय नक्की त्यांना. मग असं लक्षात आलं की प्राकृत मराठी ही काहीशे वर्षापूर्वी जी आहे ती आता जशी भाषा बदलते तशी काळाच्या पडद्याआड जायला लागली आणि मग इतका मोठा ज्ञानाचा ठेवा आपण त्याच्यापासून वंचित राहू शकतो असं वाटलं. म्हणून माझ्या औत्सुक्यापोटी मी अख्खी ज्ञानेश्वरी वाचायचा घाट न घालता ओम नमोजी आद्या ही एक ओवी पहिली आत्ताच्या मराठीमध्ये ट्रान्सलेट केली. आणि हा पूर्ण 13 महिन्याचा माझा प्रवास होता की त्या 13 महिन्यामध्ये माझी सगळी ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट करून झाली, ही माऊलींची कृपा. आणि मग ओवी पुन्हा नव्याने असा त्याला एक टॅगलाईन देऊन त्याची ही दुसरी आवृत्ती आता परत प्रकाशित झाली. आणि खूप मला छान वाटतं की ती आळंदीला ठेवून आले, मी पंढरपूरला ठेवून आले आणि नेवाशाला जिथे बसून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथे जाऊन मी ही त्यांच्या पायावर समाधीच्या, तो खांबाचं ते देऊळ आहे ऍक्च्युली, माहिती असेल आपल्याला तर तिथे तो पैसाचा खांब म्हणून ओळखला जातो. आणि असं एकमेव जगातलं मंदिर असेल की जिथे देवळामध्ये मूर्ती नाहीये पण खांब आहे, कारण त्या खांबाला टेकून माऊली बसायचे आणि त्यांच्या समोर श्रोते असायचे. जसं मगाशी मोहन काकांनी सांगितलं की श्रोत्यांवरतीच वक्त्याची सगळी किमया असते, तर हे वाचताना असंख्य वेळा जाणवतं की ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना कुठच्या कुठे नेऊन बसवलं की तुम्ही आहात म्हणून मी बोलू शकतो, तुम्ही ऐकताय म्हणून माझी वाणी आहे. आणि इतकं कौतुक करत करत म्हणजे एखाद्याला एवढं चढवायचं आणि एवढं ज्ञान द्यायचं ते कसं, ते ह्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे त्यांचं औत्सुक्य कमी न करता त्यांना जास्तीत जास्त ज्ञानाचं भांडार खुलं करण्याचं काम माऊलींनी त्या काळात केलेलं आहे. आणि कितीतरी रोजच्या आपल्या ह्याच्यातले दाखले वापरून अगदी साध्या साध्या गोष्टींमधून म्हणजे एक शुक नलिका न्याय म्हणून आपल्या न्यायशास्त्रात सांगितलंय, तर त्याचं उदाहरण पण ज्ञानेश्वरीत आपल्याला बघायला मिळतं. तर ते असं आहे की पोपट जेव्हा झोक्याच्या त्या नळीवरती बसतो तेव्हा तो असा खेळत खेळत एका कडेला जातो आणि नॅचरली ते टॉपल होतं आणि तो उलटा लटकायला लागतो आणि पोपटाला भीती वाटते त्या क्षणाला आणि तो अजून अजून पक्कड घट्ट करत जातो. पण तेव्हा त्याला हा विभ्रम होतो किंवा हा अज्ञानाचा पडदा येतो की आपल्याला पंख आहेत हेच तो विसरून जातो. तर ह्या न्यायाचा दृष्टांत पण माऊलींनी दिलाय. म्हणजे आता हे सगळ्या सर्वसामान्य माणसांना ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक कसं उपयोगी आहे. तर हा प्रवास माझा खूपच आनंददायक होता आणि 13 महिन्यात लिहून झालं, पण त्याच्यानंतर 3 वर्ष 3 महिने रोज 8 ओवी आणि एक साधारण मिनिटाचं निरूपण असं मी 1000 लोकांपर्यंत सलग पोचवलं ह्या ओवी वाचून. तर
मला एकच ज्ञानेश्वरांबद्दल सांगायला ज्ञानेश्वरांबद्दल की त्यांना माझं वाईट वाटलं असं ते बोले, हे आगवे आगाध तिथे वेदावती वेद तिथे मी अल्पबुद्धिमंद काय बघ. ज्ञानेश्वर महाराज वगैरे म्हणलं आम्ही कोण म्हणजे खाली नेलं. एक्झॅक्टली, ते स्वतःला दरवेळी असं म्हणले आणि कधीही निवृत्तीनाथांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी काहीही केलं नाही. इतकं गुरुला महत्व दिलेलं आपल्याला ह्याच्या अगदी म्हणजे वाचावं आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. माझी लेखनामुळे लिहिली गेली पण त्यामुळे माझं वाचन झालं. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर असं वाटलं की मग गीतेचं पण एकदा बघूयात म्हणून भगवद्गीतेच्या संस्कृत टू मराठी पण ओवी छंदामध्ये हे भाषांतर केलेलं देवबोली म्हणून ग्रंथ आहे हा. तर भगवद्गीता वाचता वाचता सार्थ भगवद्गीता सगळीकडे मिळते पण त्याचा जो अर्थ असतो तो प्रोजमध्ये असतो, म्हणजे पॅरेग्राफ्समध्ये आपण तो वाचतो. आणि असं म्हणतात की कवितेची जादू अशी आहे की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ जी आपल्याला सांगून जाते, तर ते काव्याचं महत्व आहे. तर ओवी छंदातच ह्या सगळ्या संस्कृतमधल्या श्लोकांना मी अनुवादित करून संपूर्ण भगवद्गीता ह्याच्यामध्ये लिहिली. ह्याच्यात मूळ श्लोक पण घेतलाय, फक्त ह्याच्यात मला मूळ ओवी नाही घेता आली कारण खूप साईज मोठा होत होता. पण प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असते आणि नसेल तर असावी. तर मूळ ज्ञानेश्वरीतला प्राकृत मराठीतला श्लोक आणि हा एक असं जर वाचलं तर कळायला अगदी सोपं होईल. आणि तसंच हे देवबोली झालं. आणि मग असं म्हणतात की अमृतबोली हे पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं अमृतानुभव. तर अमृतानुभव हे असं गूढ ज्ञान हे त्यांनी पहिल्यांदाच सांगून टाकलं. आणि ते गूढ ज्ञान अशासाठी की त्यांना जे म्हणायचंय ते सांगतायत आणि जो वाचतोय त्याला वाचल्यानंतर असं वाटतं की मला कळलंय पण मी दुसऱ्याला नाही सांगू शकत. त्याला म्हणून त्यांनी गूढ म्हणलंय, ते तुझ्या पुरतं आहे. म्हणजे जे वाचेल त्याला ते कळेल. हे मला वाचल्यावर कळलं आणि म्हणून आज पण मला तुम्हाला ह्याच्यात काय नाही सांगता येणार. म्हणजे हे खरंच मी एक्सपिरियन्स करते. म्हणजे ते फक्त तुम्हाला कळत राहतं, ते झिरपत जातं आपल्यामध्ये आणि ते मी परत नाही देऊ शकत. म्हणून ह्याला गुह्य ज्ञान असं म्हटलंय आणि ते माऊलींनी स्वतःच्या चिंतनातनं लिहिलं आहे. आणि खरंच म्हणजे देवात्मा किंवा अवतारच म्हणायला हवा, कारण आयुष्याच्या इतक्या कमी वर्षांमध्ये जर एवढं कार्य त्या व्यक्तीने केलं असेल तर तेवढा तरी ठेवा ते आधीच्या जन्माचा घेऊन आले तेवढं नक्की. त्याच्यानंतर 2021 साली मला काव्य प्रतिभा पुरस्कार रंगत संगत प्रतिष्ठानने दिला. तेव्हा सदानंद मोरे आपल्याला माहिती असतील की तुकारामांच्या वंशातले ते आहेत आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत. तर त्यांच्या हस्ते मला तेव्हा तो पुरस्कार मिळाला. तर त्यांनी अशी एक व्यथा मांडली की मेघदूताचे अनुवाद खूप जणांनी केले, म्हणजे शांता शेळक्यांनी केला आहे, वसंत सबनीसांनी केला आहे, खूप वाचायला मिळतात. पण कुठल्या तरी कवीने असा विचार केला का की तो ढग तिथे पोचला का, त्याला ती अक्षीण भेटली का, मग ते दोघं काय बोलले आणि मग तिने काही मेसेज दिलाय का, ह्याच्यावर कोणी कधी विचार नाही केलेला. तर मग असंच त्यांनी ते म्हणल्या मला असं उगीच वाटलं की आपण पण प्रतिसंदेश आता एक म्हणजे एक जर मेसेज गेला तर रिप्लाय पाहिजे असतो आपल्याला. व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, इन्स्टा असू दे, एव्हरीवन इज वेटिंग फॉर रिप्लाय. तर मग हे मी माझ्या मनाने एक प्रतिसंदेश नावाचं मेघदूताचं छोटेखानी पुस्तक लिहिलं आणि ह्याच्यात मला मजा अशी आली की कालिदासांनीच वर्णन केलेल्या 6 ऋतूंचं, म्हणजे कसं 2-2 महिन्याचा एक ऋतू जर म्हटला तर 8 महिन्याची शिक्षा सरलेली असते त्याची यक्षाची आणि 4च महिन्याची राहिलेली असते. तर कुठले 2 महिने म्हणजे कुठले 4 महिने म्हणजे 2 ऋतू राहिलेत तर ह्याचा आडाखा बांधून 8 महिने म्हणजे 4 ऋतू तिने तिथे कसे व्यतीत केले ह्याचं पण त्याच्यात मला थोडंसं वर्णन घेता आलंय. तर हा प्रतिसंदेश नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. तर ती इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणून सांगितलं. तर पुस्तकांची माहिती द्यायला हवीच होती असं नाही, पण माझा हा एक आवडीचा भाग आहे. आणि असं म्हणतात की आपलं पुस्तक म्हणजे आपलं एक मूलच असतं, म्हणजे आपल्या अपत्या इतकंच आपलं त्याच्यावरती प्रेम असतं. आणि कुठेही ती बाजारात अप्पा बनवून चौकात वगैरे मी विकायला ठेवली नाही, मी माझ्या आनंदासाठी ती छापून घेतली आहे. पण ज्यांना हवी असतील ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याकडनं घेतात आणि त्याच्यात मला आनंद आहे. सो आय एम हॅपी विथ वॉट एव्हर इज. थोडा मी तिथे डिस्प्ले केलाय आणि ऋतुसंहार आणि कबीरवाणी तर जास्ती आणलेली आहेत मी, कारण काय की त्याचं प्रकाशनच इथे केलं, त्याच्यामुळे ती ऑलरेडी आहेत माझ्याकडे. तर प्रस्तावना जास्त झाली आणि सांगायच्या खूप गोष्टी आहेत आणि त्या आणल्या आहेत मी आयपॅडमध्ये. आणि मला
छान वाटतंय की माझी आत्या इथे आली आहे माझ्याबरोबर आणि माझ्या ह्या लेखन प्रवासात त्यांची पण साथ मला खूप आहे अशासाठी की जेव्हापासून स्मार्टफोन आले तेव्हापासून कागदावर लिहिणं माझं बंद झालं. कारण जिथे जशी मी असेल तिथे मी कविता लिहिते, ती फोनमध्ये लिहिते, त्यांना व्हॉट्सॲप करते आणि अत्यंत महत्त्वाचं हार्ड कॉपीमध्ये ते ट्रान्सफर करायचं काम त्या श्रद्धेने करतात. त्याच्यामुळे आज माझ्या कवितांची 19वी वही चालू आहे आणि त्या कंटिन्युअसली लिहित आहेत. स्वाती पुणेकर आणि माझ्या प्रत्येक माइलस्टोनवर त्या माझ्यासोबत असतात. जसं की माझी आई पण माझ्याबरोबर असते, पण माझ्याबरोबर त्या पण असतात. सो माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी त्या नक्कीच एक आहेत. तर जसं कविता लिहिल्या गेल्या तशीच गाणी म्हणजे चाल बसेल अशाही खूप गोष्टींचं लेखन मी केलं आहे आणि मला आवडतं म्हणून मी करते. तर सुरुवात मी गणपतीच्या एका गाण्याने करते, मग आपण पुढे कवितांकडे जाऊया. गजानना तू विघ्न विनायक, गणाधीश तू संकटनाशक, गौरी तनया हे रंबा, कार्यसिद्धीचा प्रसाद द्यावा. गजानना तू विघ्न विनायक, प्रथम करीतो वंदन तुझला, सकलांची तू इष्ट देवता. तल्लीन होऊन तुझिया चरणी, शक्ती बुद्धीची करू आळवणी. गजानना तू विघ्न विनायक, वक्रतुंड तू मंगलमूर्ती, अखंड ज्ञानाची तू ज्योती. महाकाय जरी चपळ ही असशी, सकल जनांच्या हृदयी वसशी. गजानना तू विघ्न विनायक, सूक्ष्म तूच स्थूल ही तुझी, पंचतत्वांमधून दिसशी. रिधी सिद्धीच्या समवेयेशी, घेऊन समृद्धी सुखराशी. गजानना तू विघ्न विनायक, गणाधीश तू संकटनाशक, गौरी तनया हे रंबा, कार्यसिद्धीचा प्रसाद द्यावा. गजानना तू विघ्न विनायक. तर आता जेव्हा आपण विचार करतो की माणसाला बॉडी दिली आहे देवानी, तर असं म्हणतात की 10 इंद्रिय दिली आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, पण अजून एक विशेष इंद्रिय म्हणजे आपलं मन, की जे सगळ्यालाच जोडतं, की त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. तर मनावरच्या पण काही कविता त्यातली एक ही खूप मला आवडते, ती मी घेतली आहे. भाव रंग भक्ती रंग प्रीती रंग रंग रंग, भाव रंग भक्ती रंग प्रीती रंग रंग रंग, रंगांमध्ये भिजून जाता मन दंग दंग, मन दंग दंग. लाल निळा अन पिवळा, लाल निळा अन पिवळा असती जरी हे मूळ रंग, ज्याच्या त्याच्या छटा निराळा, मन दंग दंग, मन दंग दंग. एक मिसळतो दुसऱ्यामध्ये, एक मिसळतो दुसऱ्यामध्ये, तिथे जन्मती विविध रंग. एक मिसळतो दुसऱ्यामध्ये, तिथे जन्मती विविध रंग, त्या रंगांची सुंदर उधळण, मन दंग दंग, मन दंग दंग. एकतानता अनतल्लीनता, एकतानता अनतल्लीनता, समर्पणातही संयम असता, रंगसंगती अतीव उत्कट, मन दंग दंग, मन दंग दंग. पणरंगांची, पणरंगांची होता गर्दी, एकमेकावर पुरघोडी, रंग नासतो उरते माती, पार्थिव शाश्वत जो मृदरंग, मन दंग दंग, मन दंग दंग.
आपण बघतो की रंग बघितले की मनाला छान वाटतं, एखादा रंग बघितला की नाही आवडत. तर असं मन आणि रंगांचा कसा संबंध आहे, आणि कुठेही ओव्हरपॉवर कोणी करायला लागलं की ते सगळं काम बिनसून जातं. त्याच्यामुळे सगळं समन्वयाने समतोलाने चालावं, पण त्याच्यासाठी आपल्याला आपलं मनही तसं ठेवायला हवं. तशीच ही पुढची कविता. मन हवं नवं नवं नव्या नव्या आनंदासाठी. नवीन आनंद घ्यायचे तर मनाला आधी कोरं केलं पाहिजे. तुम्ही जर का आधीच काहीतरी एक बॅकलॉग घेऊन पुढे चाललात, पॅकेज घेऊन चाललात, तर तुम्हाला ते नवीन नाही वाटणार आहे, त्याचा आनंद नाही मिळणार आहे. तर मन हवं नवं नवं नव्या नव्या आनंदासाठी. मन हवं नवं नवं दुःख सारं पेलण्यासाठी. मनाने बदलावं सतत नवे अनुभव घेताना. मनाने बदलावं सतत नवे अनुभव घेताना. मनाने व्हावं निरागस बोबडं गीत गाताना. मनी असावा नेहमीच भाव ताजा कुठलासा. मनी असावा नेहमीच भाव ताजा कुठलासा. मनाने व्हावं व्यक्त मोकळं जणू आरसा विचारांचा. मनाने जाऊ नये जास्त मागे. मनाने जाऊ नये जास्त मागे जिथून परत येता येणार नाही. मनाने जाऊ नये जास्त मागे जिथून परत येता येणार नाही. मनाने धावू नये इतकं पुढे जिथे रस्ताच उरणार नाही. मनाने साधावा समतोल. एखादं पाऊल इकडे तिकडे ते तर होणार. मनाने साधावा समतोल. एखादं पाऊल इकडे तिकडे. एवढंच देवा मी तुला घालते साकडे. पण कधी कधी असं होतं की एक अहम असतो ना प्रत्येकाला, तर तो येतोच, कुठेतरी डोकावतोच, आणि कुठेतरी काहीतरी अचीव्ह केलंय, काहीतरी छान जमून गेलंय, तर असं वाटायला लागतं की मीच जगात भारी. त्याच्यामुळे पुण्यामध्ये जसं लय भारी किंवा जगात भारी ह्या कॉन्सेप्ट आहेत, तसं आपल्या मनाला असं वाटायला लागतं की मीच जगात भारी. आणि मग असं म्हणतात की माझ्याहून जगात बहुधा कोणीच नाही मोठा. माझ्याहून जगात बहुधा कोणीच नाही मोठा. पण खरं काय असतं, पण माझा अहंकार तर माझ्याहून मोठा. माझा अहंकार तर माझ्याहून मोठा. स्वतःलाच मध्यस्थ ठेवून पाहतो आपण. दश दिशा माझ्याच तंत्रात चालतात दिवस आणि दिशा. स्वतःलाच मध्यस्थ ठेवून पाहतो आपण. दश दिशा माझ्याच तंत्रात चालतात दिवस आणि दिशा. माझा मूड छान तर सगळंच भावतं मला. माझा मूड छान तर सगळंच भावतं मला. मन स्थिर नसेल तर सगळाच कडवटपणा. म्हणजे आपल्या मनाला की ज्याच्या त्याच्याशी उठल्यापासून भांडतो आपण. तर थोडक्यात मन स्थिर नसेल तर सगळाच कडवटपणा. विश्वची माझे घर असं कधी वाटणार मला. विश्वची माझे घर असं कधी वाटणार मला. माझ्याशिवाय ही जग चालतं हे कधी कळणार मला. तर थोडक्यात वसुधैव कुटुंब. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट मला कळायला किती वेळ आहे अजून, असं मला वाटतं नेहमी विचारावं असं की माझा अहंकार मला ओव्हरपॉवर करतोय, त्याला थँक्यू बॉस, जरा शांत बस, असं मला म्हणता आलं पाहिजे. तर याच्याबद्दल मला एक ना खूप छान गोष्ट माहिती आहे, ती मी तुम्हाला सांगते, कारण ती खूप जणांना माहिती नाही, आधी मलाही माहिती नव्हती. एक अशी हिंदीमध्ये म्हण आहे बघा की मन चंगा तो कठोत में गंगा. तर ते कुठून आलंय माहितीये का, तर कठौत इज द चांभार जो असतो त्याच्याकडे एक मोठं असं घमेल्यासारखं पाणी भरलेलं भांड असतं. तर तो त्याच्यामध्ये ते चांबडं हे करतो ते करतो मऊपणा आणण्यासाठी. तर तो ते वापरायचा पुष्कळ. तर एका राजाच्या दरबारामध्ये एक सेवक असतो, मोठा मानाचा असतो. तर तो म्हणतो की मला गंगेचं दर्शन घ्यायला जायचं. तर राजा त्याला रजा सँक्शन करतो आणि मग तो जायला निघतो. तर वाटेत त्याच्या चपलेला काहीतरी प्रॉब्लेम येतो. तर चांभाराकडे जातो आणि म्हणतो की जरा करून दे बाबा नीट. तर कुठे चालले तुम्ही, तो सहज उत्सुकते पोटी विचारतो. तर तो सांगतो मी गंगा दर्शनाला चाललोय. तर त्याच्या खिशात एक चांभाराचा एक कॉईन असतं. तो म्हणतो माझंही टाक, तर तेवढंच पुण्य मिळेल मला. तर तो स्वतःकडे पैसे तर त्याचे असतातच भरपूर, आणि ह्याचं पण कॉईन घेऊन तो जातो. आणि जातो 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 मस्त दर्शन घडतं आणि स्वतःचं कॉईन टाकतो, प्रार्थना करतो. आणि मग त्याच्या एकदम लक्षात येतं की चांभाराचं पण कॉईन टाकायचं आहे. तर ते काढतो आणि टाकतो. तर टाकतो म्हणल्यावरती त्या गंगेतनं एक सुंदर हात बाहेर येतो आणि त्या हातामध्ये एक सुवर्ण कंकण असतं. आणि सोन्याचं कंकण बघून तो म्हणजे त्याला असं कळतच नाही की काय चाललंय, अनबिलिव्हेबल. आणि मी तर कॉईन टाकलं होतं पण ह्याचं टाकल्यावर आलं. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो की आता आपण लाटू नये, म्हणजे त्याला कुठे कळणार आहे
काय मिळालंय काय नाही. सांगेन मी, कॉईन टाकलं, तुझी प्रार्थना सांगितली वगैरे. तो परत येतो, दरबारात रुजू होतो आणि छान कंकण बिंकण घालून पहिल्या दिवशी जातो. आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्या कंकणाकडेच असतं की तू काय एवढं भारी घातलंयस, आधी कधी नव्हतं वगैरे. तर तो सांगतो की मला गंगेने दिलंय. तर राजाचा काही विश्वास बसत नाही. तो म्हणतो गंगेने दिला असेल तर 2 दिली असणार, तू कुठनं तरी ढापलंयस, एकच बरं तुला दिलं एकाच हातात घालायला. तर तो म्हणतो नाही. तर राजा म्हणतो तुला आता टार्गेट जायचं आणि दुसरं कंकण इथे घालून यायचं, कारण मग तू इथे राहू शकत नाही काम करायला, कारण तू खोटारडा आहेस. तर त्याला प्रश्न पडतो की काय करावं आता, हे एकच कंकण असं कुठे दुसरं मिळणार, एवढे पैसे पण नसतात जवळ विकत घेणे इतके. तो काळजीने आपला जातो आणि त्या चांभारापाशी जाऊन बसतो आणि म्हणतो की मी गेलो, दर्शन झालं, छान झालं, तर आता कुठून मी कंकण आणू, मला एकच मिळालं होतं. असं तो त्या चांभाराकडे असं सुतोवाच करतो की मला एकच मिळालं. तर राजा तर म्हणतो आता दुसरं पाहिजे. चांभार म्हणतो थांबा. तो खिशातनं एक कॉईन काढतो आणि त्याच्या त्या पाण्यात टाकतो. तिथनं हात बाहेर येतो आणि कंकण येतो. तर याच्या मागचा भाव असा की मन जर तुमचं शुद्ध आहे तर गंगेला कशाला, तुमच्या इथे गंगाळ्यातच गंगा आहे. तर असं थोडक्यात मनासाठी मला हे खूप एक गोष्ट आवडते, म्हणून मला ती सांगावीशी वाटते नेहमी. आता असं म्हणतात की मन जुळलं की मैत्री जुळते आणि समविचारी, समान आवडी, असं समानशीले व्यसनेषु सख्यम असं म्हटलं जातं. तर एकच आवड ज्यांची कॉमन आहे ते सतत एकत्र येतात. आपण पण कुठे केवढ्या जणांना ओळखतो, पण सगळ्यांना थोडी आपण सारखे भेटतो. तर मैत्रभाव हा जो असा आहे की त्याच्यात तुमची मनं आधी जुळावी लागतात, आवडी समान असाव्या लागतात, नावडी पण समान असाव्या लागतात. तर थोडक्यात मैत्री जुळवायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर अहम मधला न दिसणारा म म्हणजे मैत्री. अहम म्हणजे ह वरती अनुस्वार आहे पण उच्चारात म आहे, तो दिसत नाही. तर तो अहम मधला न दिसणारा म म्हणजे मैत्री. ठा म मधल्या दिसणाऱ्या म सारखीच जोरकस मैत्री, इतकी ती घट्ट हवी. जाम आवडणं जे असतं ना त्यातलाही म मैत्रीचा, जाम आवडतं मला त्यातलाही म मैत्रीचाच असतो. आणि श्याम मधला म काढला की सगळीच उरते नकार घंटा, श्याम असं म्हणतात. त्याला फक्त म लावला की श्याम म्हणजे आपला मुरलीधर समोर येतो. तर नुसतीच नकार घंटा. रम मधल्या मनी धुंदी येते आयुष्यात, म्हणजे म मैत्रीचा जो आहे तो जसा रम मध्ये त्या मनी धुंदी येते आयुष्यात. राम मधला म जणू श्वास जसा देहात. असा हा मैत्रीचा म असेल जोवर जीवनात, तोवरच वाढेल रंगत आयुष्याच्या प्रवासात. तर ही मैत्री आपल्याला जपता आली पाहिजे. पण जसे जसे आपण मोठे होतो ना तस तसे आपल्या मैत्रीचे पण थोडे व्यवहार बदलायला लागतात आणि असं वाटायला लागतं की काय बोर आहे किंवा ह्याचं काय एवढं, आणि कंटाळवाणं होतं, सारखं तोच बोलतो, म्हणजे आपण खूप जजमेंटल व्हायला लागतो. तर ती निरागसता आणि ते निर्व्याज पण त्यातलं कुठेतरी हरवून जातं. तर त्याबद्दल अगदी म्हणजे 4 वर्षाची एक मुलगी आणि एक मुलगा एका वर्गात असतात आणि आता त्यांचं नाव ठेवू आपण, मिहीर ठेवू आणि आर्या ठेवू. तर त्या आर्याचा बर्थडे असतो आणि सगळ्यांना बोलावलेलं असतं पण अजून मिहीर येत नाही. ते घट्ट घट्ट मित्र असतात. तर आई म्हणते बाळा आता कापूयात आपण केक, कारण आता झाली वेळ, सगळ्यांना खायला द्यायचंय, पण अजून मिहीर नाही आला. आणि मिहीरच्या वाटेकडे ती डोळे लावून बसलेली असते. का तर त्यांच्या वर्गात असं बोलणं झालेलं असतं, तिथे जगाचं काही का होईना पण मिहीर आल्याशिवाय मी केक कापणार नाही. एवढं त्या वयातलं मैत्र जे आहे ते आता कुठे जगतो आपण घड्याळाच्या काट्यावरती आपल्या गोष्टी उरकून घेतो, पण त्या आईला एवढं कौतुक वाटतं. आणि तशीच अजून एक छान स्टोरी आहे ती केजीतल्या मुलांची, म्हणजे 5 वर्षाच्या मुलांची रेस चालू असते आणि त्या रेसला गेट सेट गो दिल्यानंतर सगळे पळायला लागतात आणि एक मुलगा एकदम पुढे असतो आणि जवळ आलं जसा मार्क तसा तसा तो एकदम स्लो होतो आणि मागे 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 बघत असतो आणि सगळे त्याला चिअर करत असतात, पळ पळ तू पहिला येतोयस. पण तो आपला त्याचं लक्ष अर्ध मागे आणि मग तो दुसरा येतो फायनली. तर त्याचे आई बाबा त्याला घरी जाताना विचारतात, एवढा छान पहिला येत होता, तू का असं केलं, हळूहळू का पडला. माझा मित्र मागणं येत होता, मला त्याला हरू द्यायचं नव्हतं. म्हणजे स्वतःच्या जिंकण्याची पण ददात न ठेवता तुम्ही दुसऱ्या आपल्या एवढ्या घट्ट मित्राला पुढे जाऊ देता, असं निरागस पण आता हरवलंय. त्याच्यामुळे या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये अशी मैत्री बघायला मिळत नाही. पण ही निरागसता आपण आपल्या आयुष्यात जर जपायला लागलो तर किती निर्मळ आयुष्य होईल. तर थोडक्यात
मैत्री छोटासा शब्द आहे. असे खूप छोटे छोटे शब्द आपल्या आयुष्यामध्ये मोठा अर्थ देऊन जातात. त्याबद्दलची ही कविता आहे. मैत्री दोस्ती प्रेम प्यार 2.5 अक्षरांचा व्यापार. मैत्री दोस्ती प्रेम प्यार 2.5 अक्षरांचा व्यापार. भावनांचे भुकेले आपण करतो त्यांचा स्वीकार. एक अक्षर तू आणि दुसरं अक्षर मी. एक अक्षर तू आणि दुसरं अक्षर मी. उरलं अर्ध ते म्हणजे आपल्यामधलं अर्धेपण. म्हणजे जो अर्धा शब्द आहे ना मैत्री, मैत्री तो जो मधला आहे ते आपल्या दोघांमधलं थोडं थोडं, म्हणून आपण एकत्र येतो. उरलं अर्ध ते म्हणजे आपल्यामधलं अर्धेपण. तूही असतो आणि मीही असतो त्यात. तू आणि मी असून चालत नाही अजिबात. फक्त तू मी झालं तर मग ती मैत्री राहणार नाही. तर तू मी असून चालत नाही अजिबात. असंच हे अर्धेपण असतं जे प्रत्येकात. काहीतरी आपल्यात कमी आहे हे आधी ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे. तर हे जे अर्धेपण आहे जे प्रत्येकात असतं, तुझ्या माझ्या एकोप्याने येतं ते पूर्णत्वास. तू मी एक झालो तर ते अर्ध कुठल्या तरी मध्ये मर्ज होऊन जाणार आहे. याच पूर्णत्वाचा आनंद अपरंपार देऊन जातो तुला मला जगण्यासाठी आधार. मैत्री दोस्ती प्रेम प्यार जरी 2.5 अक्षरांचा व्यापार. विश्वसुखाचं सामावलं आहे त्याच्यातच सार, त्याच्यातच सार. आता मैत्रीच्या तारा कशा जुळत असाव्या ह्याबद्दल केलेली ही पुढची कविता आहे. घट्ट मैत्री, म्हणजे अशी वरवरची नाही की 1 तासापुरती नाही की आपण मुलांना सांगून जातो की माझे बेस्ट फ्रेंड आहेत त्यांना भेटायला जायचं, पण ते तेवढ्या तासापुरतेच असतात. तेही मुलांना हळूहळू कळतं की आई बाबांचे बेस्ट फ्रेंड कुठले. कुठल्या नक्की जुळतात तारा की तुटू म्हणता तुटत नाहीत. कुठल्या नक्की जुळतात तारा की तुटू म्हणता तुटत नाहीत. कुठला असा वाहतो वारा की थांबू म्हणता थांबत नाही. म्हणजे त्याला काही रेझिस्टन्सच नाही. तो फ्लो इतका कंटिन्युअस आहे की तुम्ही नाहीच एकमेकांबद्दल डिटॅच होऊ शकत, एकमेकांचा विचार नाही केला तर तुमचा एक दिवसही नाही जाणार आहे. अशी मैत्री ही तेवढी घट्ट मैत्री. कसले फुटतात धुमारे ज्याचं कोवळे पण मिटत नाही. कसले फुटतात धुमारे ज्याचं कोवळे पण मिटत नाही. कुठला असतो डोह असा ज्याची खोली कळत नाही. कुठून येते जाग मनात ज्यांनी मन भरत नाही. कुठून येते जाग मनात ज्यांनी मन भरत नाही. कुठला एवढा आनंद जो कधी कधी संपत नाही. तर मैत्रीच्याच त्या तारा अति चिवट अति पक्क्या. मैत्रीच्याच त्या तारा अति चिवट अति पक्क्या. मैत्रीचाच तो असतो वारा हृदयी सदा घोंगावणारा. मित्रांच्या संगतीत फुटतात कल्पनांना कोवळे धुमारे. मित्रांच्या संगतीत फुटतात कल्पनांना कोवळे धुमारे. आनंदाचे लाख तरंग मैत्रीच्याच त्या डोहामध्ये. हळव्या कोवळ्या भावांना नाही लागत जागा फार. हळव्या कोवळ्या भावांना नाही लागत जागा फार. किती घेतलं भरून तरी मन उघडतं त्यांना दार. किती लुटला तरी पुन्हा भरतो मोद तो भराभरा. किती लुटला तरी पुन्हा भरतो तो मोद भराभरा. शुद्ध निर्मळ आनंद तो मैत्रीच्या त्या नात्याचा, मैत्रीच्या त्या नात्याचा. ही कविता वाचली की मला नेहमी एक असं आठवतं. माझा नवरा मजेनी माझ्या मैत्रिणीबद्दल लोकांना असं सांगतो की तुम्हाला माहितीये का ती एक स्टोरी आहे की 2 मैत्रिणींना जन्मठेपेची शिक्षा झालेली असते आणि त्यांची जेव्हा रिहाई होते तेव्हा त्या बाहेर येतात आणि त्यांचे नवरे त्यांना घ्यायला आलेले असतात. तर त्या काहीतरी बोलत राहतात. शेवटी नवरे म्हणतात चला आता घरी जायचंय. तर मग त्या एकमेकींना म्हणतात फोन करते का घरी गेल्यावर. तसं म्हणे तुमचं मैत्रिणींचं आहे की संपतच नाही तुम्ही किती तास आणि काय बोलता ह्याच्यावरती. तर आता नवऱ्याचाच विषय निघाला म्हणून एक सांगते की आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या संसाराला आणि नवरा बायकोंना असं जर एकत्र पाहायचं आणि इमॅजिन करायचं ठरलं की ज्ञानेश्वरीमध्ये जसे असंख्य दृष्टांत सांगितले तसं रोजच्या आयुष्यातली एक साधी गोष्ट, तर त्याच्याबद्दल तो दृष्टांत वापरून मी पुढची कविता केली आहे नवरा बायको आणि त्यांच्या संसाराच्या नात्याबद्दल. नवरा बायकोचं नातं ॲक्वागार्डच्या पाण्यासारखं असावं. नवरा बायकोचं नातं, मला माहिती आहे सिडनी वॉटरला गरज नाही आहे ॲक्वागार्डची. हे मी खूप ऐकलेलं आहे कारण माझा दीर आणि जाऊ इथे राहतात आणि ते खूप प्रेज करत असतात की सिडनी वॉटर किती भारी आहे. पण अजूनही आपल्याकडे ॲक्वागार्ड लागतो. त्याच्यामुळे नवरा बायकोचं नातं ॲक्वागार्डच्या पाण्यासारखं असावं. जर्म फ्री, स्वच्छ, सुंदर, आरोग्याला हितकर. संसाराच्या भांड्यात ते नितळ पाणी घ्यावं.
संसाराच्या भांड्यात ते नितळ पाणी घ्यावं आणि आयुष्याचा चहा बनवायला जगाच्या चुलीवर चढवावं. स्त्री शक्तीचा स्रोत म्हणजे बायको. स्त्री शक्तीचा स्रोत म्हणजे बायको. तिने साखरेची गोडी व्हावं. परखड शिस्तीच्या धडाडीच्या नवऱ्याने चहा पावडर व्हावं. साखर असती आपली गोडी देऊन मन जिंकणारी. साखर असती आपली गोडी देऊन मन जिंकणारी. त्या हळूवार नात्यात विरघळून जाणारी. त्यात हवा आल्याचा स्वाद पुत्राच्या रूपाने. त्यात हवा आल्याचा स्वाद पुत्राच्या रूपाने. मुलीने बनून यावं एक सुगंधी विलायची. मिश्रण जमून यावं एका शेगडीवर. मिश्रण जमून यावं एका शेगडीवर. वडीलधार दूध उकळावं बाजूच्या शेगडीवर. म्हणजे इथे मला थोडीशी एकत्र कुटुंब पद्धती पण थोडी हायलाईट करायची आहे की असावेत ते पण आपल्या अवतीभोवती सगळे वडीलधारे लोक. वडीलधार दूध उकळावं बाजूच्या शेगडीवर. तयार होणारा पदार्थ चहा म्हणून कुटुंबाला नाव बाबांचं. कधी तेज कधी मंद आचेवर चहाने उकळावं. फार उकळून चालणार नाही. आटेल ना मिश्रण. शिवाय उतरून येईल त्यात नकोसं कडवटपण. वेळीच बंद करावा गॅस. वेळीच बंद करावा गॅस. जगाला विसरावं भरभर. आपल्यामधलं सामंजस्य मुरू द्यावं क्षणभर. विवेकाच्या गाळणीने गाळून घ्यावं त्याला. विवेकाच्या गाळणीने गाळून घ्यावं त्याला. थोराने असावे आशिष दूध म्हणून साथीला. आयुष्याचा चहा असा धीराने बनवावा. आयुष्याचा चहा असा धीराने बनवावा आणि आनंदाने संयमाने तुम्ही आम्ही जसं सकाळी प्यायलो घोट घोट प्यावा. घोट घोट प्यावा. आता नवरा बायको हा विषय निघाला की कायमच बायका हा चेष्टेचा विषय हे खूप पूर्वापार चालू चाललं आहे आणि अजूनही कितीतरी ठिकाणी चालताना बघतो आपण. जरी कितीही समानता असली तरी बहुतेक माझ्या मते हे जेनेटिक असावं किंवा XY क्रोमोझोमशी रिलेटेड असावं की ते तसं करावं असं वाटतंच. पण मला असं नेहमी वाटतं की ती जर नसती, स्त्री नसती किंवा ती जर नसती तर काय बरं चित्र असतं या जगाचं. तर त्याच्याबद्दल एक अशी थोडीशी गमतीशीर कविता आहे म्हणून मी घेतली आज. ती नसती तर जिकडे तिकडे. ती नसती तर जिकडे तिकडे पांढरे काळे निळसर खाकी इतकेच फक्त रंग असतील. ती जर नसती तर जिकडे तिकडे पांढरे काळे निळसर खाकी इतकेच फक्त रंग असते. ती नसती तर झब्बा पायजमा शर्ट पॅन्ट एवढ्याच स्टाईलचे कपडे असते. दागदागिने कॉस्मेटिक्स कारखान्यातही बनले नसते. दागदागिने कॉस्मेटिक्स कारखान्यातही बनले नसते. बाजारपेठा मॉल सारे बांधण्यात सुद्धा आले नसते. सणवार उत्सव सारे काही काही घडले नसते. सणवार उत्सव सारे काही काही घडले नसते. नटणे थटणे नखरा मुरका शब्दकोशातही आले नसते. फुले गजरे वेण्या गुच्छ प्रयोजन त्यांचे उरले नसते. कोणाला फुलं देणार तुम्ही. फुले गजरे वेण्या गुच्छ प्रयोजन त्यांचे उरले नसते. माया ममता वात्सल्याचे झरेच कधी वाहिले नसते. षड्रिपूतले काही शत्रू जन्मालाही आले नसते. तेही म्हणायलाच पाहिजे. षड्रिपूतले काही शत्रू जन्मालाच आले नसते. कारण कितीतरी गोष्टी नवऱ्यांना कळतच नाही. आता ह्याच्यात काय आहे, तिने असं केलं तर केलं, तुझं काय आहे असं म्हणून ते मोकळे होतात. नाही पण ते टार्गेट मध्ये नवीन आलंय, ते मला पाहिजे काही झालं तरी. हे काही घडलंच नसतं. षड्रिपूतले काही शत्रू जन्मालाच की आले नसते. मोजक्या भावना मोजके शब्द एवढेच व्यवहार उरले असते. टपरीवरती मधुशालेतून देवदास सारे फिरले असते. टपरीवरती मधुशालेतून देवदास सारे फिरले असते. ती नसती तर चैतन्याचे अंकुर कधीच फुटले नसते. ती नसती तर चैतन्याचे अंकुर कधीच फुटले नसते. तर तिचं महत्व आयुष्यात हे आपल्या आईपासून सुरू होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी पहिली स्त्री म्हणजे स्वतःची आई आणि जी मोस्टली निग्लेक्टेड राहते पुष्कळ वेळा. तर असा मग प्रश्न पडला एकदा की कशाला बरं आईवरची कविता. कशाला बरं आईवरची कविता. त्याची एवढी गरज आहे का. कुटुंबाच्या सावलीत झाकोळलेली आई तुम्हा आम्हाला दिसणार आहे का. बाबांचं गरजणं आजीचं बरसणं झेलणारी. बाबांचं गरजणं आजीचं बरसणं झेलणारी. नातेवाईकांचे टोमणे सहज पचवणारी. अन्न शिजवून पोरालेकरांना वाढवून भरवणारी. नंतर स्वतः जेवणारी. उष्टी खरकटी काढणारी बाई. तिची नोंद खरंच घ्यायची आहे का.
कशाला बरं आईवरची कविता, त्याची एवढी गरज आहे का? पार्टीला गेलेल्या बाबांची वाट बघणारी, पार्टीला गेलेल्या बाबांची वाट बघणारी, आजीचे पाय चेपून तिच्या वेळा पाळणारी, नुसताच समोर टीव्ही लावून स्वतःच्याच विचारात हरवणारी, आपण हाक मारताच क्षणात भानावर येणारी, भरकटलेल्या अवस्थेत स्वतःला शोधणारी, कोण बरं ही आई? असेल कोणीतरी? तिच्यावरच्या कवितेचा एवढा अट्टाहास का? कशाला बरं आईवरची कविता, त्याची एवढी गरज आहे का? उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्यांची कामं करणारी, बाबांच्या टायपासून बुटापर्यंत सगळं तयार ठेवणारी, आई भूक असं म्हणताच खाणं हजर करणारी, भरलेला डबा घरी विसरल्यावर धावत शाळेत पोहोचवणारी, पोरांच्या परीक्षा घरच्यांच्या स्वास्थ्यासाठी झट झट झटणारी, दुसरा उद्योगच नाही व तिला, मग तिचं एवढं कौतुक का? कशाला मला आईवरची कविता, त्याची एवढी गरज आहे का? कधी क्वचित झटका येता बंड करू पाहणारी, कधी क्वचित झटका येता बंड करू पाहणारी, स्वतःचा आणि कुटुंबाचा मध्य शोधू पाहणारी, स्वतः केंद्रबिंदू असून सुद्धा परिघात राहणारी, स्वतः केंद्रबिंदू असून सुद्धा परिघात राहणारी, शिड्या चढून सापांनी गिळल्यावर मुकाट खाली येणारी, कोणालाही दोष न देता नवा डाव सुरू करणारी, तर अशी ही आई नावाची बाई, आणि हा सारा तिचा फापट पसारा, अशी ही आई नावाची बाई, हा सारा तिचा फापट पसारा, पण जरी मिळाला आभाळाचा कागद आणि केली समुद्राची शाई, तरी ते पुरणार आहे का? कशाला बरं आईवरची कविता, त्याची एवढी गरज आहे का? आता नॅचरली असं होतं की आई आई आई, आईच्या कविता, आईची माया, आईचं वात्सल्य, आईचं प्रेम, पण खरंच ते सत्य आहे म्हणूनही अजून बोललं जातं. त्याच्यात कुठल्याही बाबा लोकांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण बाबांची पण कविता आहे पुढे. तर असं म्हणतात की ब्रह्मदेवाला सुद्धा मायेचा अपवाद आहे, त्याला माया मिळालेली नाही असं म्हणतात. आणि त्याला एक खूप सुंदर अशी उपमा दिलेली आहे, तोही वेडा आहे मायेचा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असं म्हणतात. तर ज्ञानेश्वरीत एक अशी उपमा छान दिली आहे की मायेचा पाश इतका मृदू आणि कोमल असतो, पण तुटता तुटत नाही किंवा ती तोडायची इच्छा होत नाही. जसं भुंग्याचं उदाहरण आहे की संध्याकाळच्या वेळेला कमळ विटतंय, हात भुंगा चुकून अडकलाय आणि लाकूड पोखरणारा भुंगा पण कमळाची दलं नाही तोडत, रात्रभर त्या कमळात अडकून मरण पसंत करतो, पण तो त्या कमळाच्या पाकळ्या नाही तोडत. हे प्रेमाबद्दल आणि मायेबद्दल सांगताना ज्ञानेश्वरांनी उदाहरण दिलेलं आहे. तर असे त्याचे जो काही एक म्हणतो ना आपण की ते हिडन आहे, ते सगळं ते तुम्ही आम्ही असं शब्दात नाही मांडू शकणार किंवा समजू नाही शकणार, पण इतकाच तो मायेचा बंध असा आहे की तुम्ही नाहीच तोडू शकत. पण तरी मला असं वाटतं की आई आहे तर बाबा आणि आई ही रथाची दोन चाकं आहेत. त्याच्यामुळे आई आहे पृथ्वी तर सूर्य असतात बाबा, आई आहे पृथ्वी तर सूर्य असतात बाबा, आईहून कमी भेटतात पण सगळ्यांवर त्यांचा ताबा. आई आहे पृथ्वी तर सूर्य असतात बाबा, आईहून कमी भेटतात पण सगळ्यावर त्यांचा ताबा. बाबा नावाच्या कक्षेत फिरतं सारं कुटुंब, बाबा नावाच्या कक्षेत फिरतं सारं कुटुंब, जीवनावश्यक ऊब देतात बाबा तुडुंब. जवळ घेणार नाही बोलणारही नाहीत जास्त, जवळ घेणार नाहीत बोलणारही नाहीत जास्त, मायेचा वर्षाव लांबूनच जरी कामात असतील व्यस्त. असं म्हणतात की आई असेल तर लागत नाही दुसरं कोणी, असं म्हणतात आई असेल तर लागत नाही दुसरं कोणी, पण बाबा म्हणजे न दिसणारं भूमीमधलं पाणी, भूमीमधलं पाणी. त्याच्यामुळे बाबांचा इम्पॉर्टन्स, मुळांना पाणी मिळाल्याशिवाय जशी मुळं धरणार नाहीत झाडाला, तसं बाबांना भूमीमधलं पाणी असं म्हणावं असं वाटलं. पण असं म्हणतात की तो कधी नसतोच, सगळं मला बघायला लागतं, हे काय कधी काही केलंय का इतकी वर्ष, असं नवऱ्याच्या बाबतीत स्त्रिया बोलतात. पण भूमीमधलं पाण्याचा जो रोल आहे तो बाबाचा निश्चित आहे आणि तो सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. ते सगळ्या बाबा लोकांसाठी टाळ्या होतो. आता हे असे खूप कॉमन संवाद आहेत, म्हणजे स्त्रीला एक वाटत असतं आणि पुरुषाला एक वाटत असतं, बायकोला एक वाटत असतं, नवऱ्याला एक वाटत असतं. तर पावसाचं उदाहरण वापरून ही केलेली पुढची कविता आहे की नवरा बायकोतला पाऊस. तर ती म्हणते
तुझा पाऊस म्हणजे त्यात जो तो नवरा टेक्निकल असेल, इंजिनियर असेल तर अवघडच आहे. म्हणजे त्यांनी कधी त्याच्यातली रम्यता पाहावी, ते ओलं ओलं वातावरण पाहावं. तर तुझा पाऊस म्हणजे वाफेनी वर जाऊन आकाशात साठून त्यातून बरसणारं पाणी. तुझा पाऊस म्हणजे वाफेनी वर जाऊन आकाशात साठून त्यातून बरसणारं पाणी. माझा पाऊस म्हणजे आभाळाची, वाऱ्याची आणि ढगांची गोड गोड गाणी. तुझा पाऊस म्हणजे ऋतुचक्रातला नेमेची येणारा एक ऋतू. तुझा पाऊस म्हणजे ऋतुचक्रातला नेमेची येणारा एक ऋतू. माझा पाऊस म्हणजे आकाश धरणीला जोडणारा देखणा इंद्रधनुष्य सेतू. तुझा पाऊस म्हणजे खेकडा भजांचा मारा. तुझा पाऊस म्हणजे खेकडा भजांचा मारा. माझा पाऊस म्हणजे नव्या कोंबांचा धुमारा. पाऊस थांबला की तुझा पाऊस थांबतो. पाऊस थांबला की तुझा पाऊस थांबतो. पण माझा मात्र वेली झाडातून विथळत राहतो. तू डोळे मिटले की तुझा पाऊस बंद. तू डोळे मिटले की तुझा पाऊस बंद. पण मी डोळे मिटताच माझा पाऊस जास्तच बेधुंद. तुझा पाऊस बहुधा सडकेवरून वाहणारं पाणी आणि माझा पाऊस बहुधा मातीतून उमटणारी वाणी. एकच तर तो पाऊस, एकच तर तो पाऊस, पण असा कसा खुळा. येतो जातो तो एकटा, पण तुझा माझा वेगळा. म्हणजे तो येतो जातो, तो त्याचं काम करतोय, पण मला वेगळा दिसतो, तुला वेगळा दिसतो, असा कसा खुळाच येतो काहीतरी. तर आता हा जसा पावसाबद्दलचा संवाद आहे नवरा बायको म्हणला, तसं आई मुलीला काय सांगेल पावसाबद्दल. तर छोटी मुलगी आहे आणि पाण्यात खेळणारी. तर आई असं म्हणते, तुझा पाऊस कागदाची होडी, भिजलेला फ्रॉक, झिमझिम पाण्यातला थैथै नाच. तुझा पाऊस म्हणजे कागदाची होडी, भिजलेला फ्रॉक, झिमझिम पाण्यातला थैथै नाच. माझा पाऊस कपडे न सुकणं, वाळवणं भिजणं, मोडक्या छताचं टपटप गळणं. तुझा पाऊस गारांचा मारा, मोराचा तुरा. तुझा पाऊस गारांचा मारा, मोराचा तोरा, भिजलेल्या कबुतरांचा वळचणीतला आसरा. माझा पाऊस चहाचा आधण, कांदे बटाटे चिरून भज्यांचं तळण. तुझा पाऊस गमतीचा, हिरव्या कच्च रानाचा. तुझा पाऊस गमतीचा, हिरव्या कच्च रानाचा. माझा पाऊस मात्र वाढीव वाढीव कामांचा. पाऊस तुझा तू जगून घे. पाऊस तुझा तू, आई सांगते मुलीला, पाऊस तुझा तू जगून घे, यथेच्छ त्यात भिजून घे. माझ्या पावसात येशील तेव्हा आठव त्याचा श्वासात घे, आठव त्याचा श्वासात घे. म्हणजे ती रोल चेंज करणार आहे. आणि तू जेव्हा आईच्या रोलमध्ये जाशील तेव्हा तुझा बालपणीचा पाऊस तू विसरू नकोस. प्रत्येक श्वासात त्याची आठवण ठेव, असा एक छोटासा सल्ला ती देते. आणि त्याच्यामुळेच मग आपलं बाल्य आपण जपू शकतो कदाचित. तर जसं आता हे आई मुलीचं झालं, नवरा बायकोचं झालं, सगळी नातीच आहेत. तर पर्यावरणाशी पण आपलं एक नातं जुळलेलं असतं, निसर्गाशी नातं जुळलेलं असतं. तर ते कसं जोपासता येईल त्याच्याबद्दलची ही पुढची कविता आहे. एका छोट्या कुंडीमध्ये माती भरली दाबून छान. एका छोट्या कुंडीमध्ये माती भरली दाबून छान. इवल्या इवल्या बीजाला मग पेरले त्यात देऊन मान. रिस्पेक्टफुली बीजाला पेरलं असं ते टाकलंय नाही. इवल्या इवल्या बीजाला मग पेरले त्यात देऊन मान. लोटली माती त्याच्यावरती, अलगद तिरपी केली झारी. लोटली माती त्याच्यावरती, अलगद तिरपी केली झारी. इवल्याशा त्या बीजाची मग इवली इवली तहान शमली. रोज पाहिलं वाकून वाकून, पाणी दिलं थांबून थांबून. रोज पाहिलं वाकून वाकून, पाणी दिलं थांबून थांबून. कोण करतं लाड इतके, कोण करतं लाड इतके, पाहण्या आली पानं फुटून. दोस्ती झाली त्याच्याशी, दोस्ती झाली त्याच्याशी मग मूक अबोल पण जमली गट्टी. दोस्ती झाली त्याच्याशी मग मूक अबोल पण जमली गट्टी. रोज रोज भेटायची ओढच मग ती वाटू लागली. थोडं ऊन थोडी सावली, अधून मधून साधं पाणी. थोडं ऊन थोडी सावली, अधून मधून साधं पाणी. करता करता मित्राची त्या वाढ झरझर होऊ लागली. 1 2 3 4 पाने फुटली पाठोपाठ. 1 2 3 4 पाने फुटली पाठोपाठ. रेशमी पोपटी कोवळी काही, काही दाट हिरवीगार. पानांच्या त्या बेचकीमधून नाजूक कळी दिसली दुरून. पानांच्या त्या बेचकीमधून नाजूक कळी दिसली दुरून. हर दिनी बघता बघता
रोप गेलं पुरतं फुलून. थोडी मेहनत, प्रेम, थोडं थोडं पाणी त्याला दिलं. थोडी मेहनत, प्रेम, थोडं थोडं पाणी त्याला दिलं. त्याने मात्र बघता बघता अखंड पुलकित दान दिलं. अखंड पुलकित दान दिलं. म्हणजे एवढंच दिलं तर तुम्हाला 1000 मिळेल असा निसर्ग आपल्याला गोष्टी देऊ करत असतो. आपल्याला त्याची तशी व्हॅल्यू कळत नाही, पण आपण प्रॅक्टिकली त्याच्यात इन्व्हेस्ट झालो. आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मी सिडनीमध्ये येते तेव्हा, की प्रत्येकाने बाग इतकी सुंदर जपली आहे. आणि म्हणजे पर्यावरणाशी इथल्या लोकांचं नातं खूप जास्त घट्ट आहे आणि त्यांना ती संधी पण आहे. त्याच्यामुळे फार मला ते बघायला छान वाटतं की बागा सगळ्यांच्या सुंदर असतात आणि लोक त्याच्यावर स्वतः मेहनत घेत असतात. सॅलरी दिली, माळी ठेवला, पाणी घातलं आणि गेला. त्याच्यामुळे असं म्हणतात ना, झाडांना पण स्पर्श कळतो, भाव कळतात आणि तुम्ही त्यांच्यावरनं प्रेमाने हात फिरवलात तर ते जास्ती फुलं फळं देतात. तर हा जो एक ओलावा आहे, पर्सनल टच आहे, तो इथे पाहायला मिळाला मला. तर त्याच्यामुळे सगळ्यांचं तुमचं खूपच कौतुक वाटतं की हे तुम्ही स्वतः करता, तिथे तसं घडत नाही. तर एका टप्प्यावरती आयुष्याच्या आपण असे जातो की असं वाटतं की देर आर 2 डिफरंट लाईफ्स. एक साधारण 50-60च्या आधीचं आणि त्याच्यानंतरचं. आणि मग कुठल्या भावना, ते सगळं हॉर्मोनल आहे. त्याच्यामधलं सायन्स आणि मेडिकल सायन्स आणि काय म्हणतात त्याला, सगळ्या सिस्टीम्स, आपल्या हॉर्मोनल सिस्टीम, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्या सगळ्या सायंटिफिकली जातात. पण कधीतरी असं वाटतं ती हुरहुर, ती रुखरुख, ती अधीरता, ती ओढ, कुठे हरवलंय सगळं? ती हुरहुर, ती रुखरुख, ती अधीरता, ती ओढ, कुठे हरवलंय सगळं? काळ्या दाट केसांबरोबर सुदृढ मोहक बांध्याबरोबर मागे पडलंय ते वाटतं. काळ्या दाट केसांबरोबर सुदृढ मोहक बांध्याबरोबर मागे पडलंय ते वाटतं. ते भावविभोर होणं, ते हसणं हसवणं, एकमेकाच्या यशाने मोहरणं, ओझरत्या स्पर्शाने शहारणं आता क्वचितच घडतं. पण आठवणीच्या रूपाने कधीतरी हृदयात दाटतं. आजूबाजूला फुलणारं यौवन, नटणं, मुरडणं, गुलाबी प्रेमरंगात मनसोक्त भिजणं, हे सगळं पाहिलं की शहारतं मन अजून सुद्धा. गत काळातलं हे निसर्ग वैभव निसर्गच जपत असतो पुढच्या पिढ्यांसाठी. हे दान आपणही मागे सोडत असतो आणि म्हणूनच आटत नाही हा सृजनत्वाचा झरा मुळी सुद्धा. आपण जे जगलोय, आपण जे वागलोय, ती आपली आधीची नंतरची पिढी बघत असते आणि त्यावरच ते आपल्याला म्हणतात ना की पहिलं आपल्या आईवडिलांना फॉलो करूनच मुलं शिकतात. तर हा जो सृजनत्वाचा जरा अखंड वाहतो, ते आपल्या नवरा बायकोंचं रिलेशन बघून आपली मुलं ते फॉलो करतात. सो दे आर फॉलोइंग अवर फूड स्टेप्स. आणि म्हणूनच हा जरा आटला नाही पाहिजे आणि आपण तो आटूही नाही दिला पाहिजे. पण कधी कधी असं होतं, बोलता बोलता शब्द विसरतात अधूनमधून. बोलता बोलता शब्द विसरतात अधूनमधून. पाय थकले असंही वाटतं अधूनमधून. केसातून रुपेरी बट डोकावते अधूनमधून. केसातून रुपेरी बट डोकावते अधूनमधून. उंच टाचेची चप्पल नको वाटते अधूनमधून. चेहरा पण वाटतो क्वचित थकलेला अधूनमधून. भांगही होतो थोडा विरळ अधूनमधून. विषयही काही वाटतात परके अधूनमधून. विषयही काही वाटतात परके अधूनमधून. जग पळतंय पुढे पुढे असंही जाणवू लागतं अधूनमधून. नैसर्गिक या खुणा तेव्हा जाणवू लागतात. नैसर्गिक या खुणा जाणवू लागतात तेव्हा समजून घ्यावं दुसरी इनिंग चालू झाली तेव्हा. प्रौढत्व टाकून मागे वृद्धत्वाचा हा प्रवास. प्रौढत्व टाकून मागे वृद्धत्वाचा हा प्रवास. नव्या उमेदीने, नव्या ध्येयाने स्वीकारावा खास. आता हे जे काही सगळे सिम्पटम्स सांगितले की असं होतं तसं होतं, तर माहितीच आहे की प्रौढत्व मागे टाकून आपण कुठेतरी वार्धक्याकडे जातो. आणि आयुर्वेदामध्ये कफ, पित्त आणि वाताचा काळ सांगितलाय. जसा की तो कफ, पित्त आणि वात हे त्रिगुण जे आहेत ते आपल्या अख्ख्या आयुष्याला वेढलेत. ते निसर्गात आहेत, ते सृष्टीत आहेत आणि प्रत्येकाचे जे गुणधर्म आहेत त्याचा एक एक अंमल आपल्यावर असतो. म्हणजे सकाळ झाली की कफाचा काळ असतो, माध्यान्हीला पित्ताचा काळ असतो आणि सूर्य कल्यानंतर वाताचा काळ सुरू होतो. हे चक्र दिवसात बघायला मिळतं, तसंच ते आयुष्यात बघायला मिळतं. बाल्यापासून तारुण्यापर्यंत कफाचा काळ असतो, तारुण्यापासून प्रौढत्वापर्यंत पित्ताचा काळ असतो आणि पित्त इज राजस गुण संपन्न, भयंकर त्याच्यामध्ये रजोगुण असतं. मेरे को ये करके दिखाना है, वो करके दिखाना है. ते तुमच्या तारुण्यापासून प्रौढत्वापर्यंत पित्त तुमच्याकडनं घडवून येतं. आपण काही करत नसतो बाय द वे.
आपल्या बॉडीमध्ये ज्या सिस्टीम्स भरून दिलेल्या आहेत त्यांना फक्त आपण वापरत असतो, ऑटो मोडवरती आपण ते चालवत असतो. बालपणी जे असतो तो कफाचा काळ असतो, तेव्हा आपल्याला आपली बॉडी बिल्ड करायची असते, सिस्टीम्स घडवायच्या असतात, तो कफ करत असतो. एकमेकांना सांधणं जोडणं हा कफाचा गुणधर्म आहे. रजोगुणाचा पित्ताचा गुणधर्म म्हणजे अग्रेशन, काहीतरी प्रोएक्टिव्हनेस, काहीतरी नवी करण्याची उमेद, कर्तृत्व दाखवण्याची संधी. आणि वाताचा काळ म्हणजे थोडंसं डिमिंग आहे. ते डिमिंग पण आपल्याला ग्रेसफुली घेता आलं पाहिजे. आणि वातप्रकोप झाला की ती झोप पण अफेक्ट करते. म्हणजे लक्षात येतं की आता एवढी झोप लागत नाही आणि जेवढी लागते तेवढी पुरती आहे असंही कधी कधी वाटतं. पण कधी कधी झोप लागत नाही आणि ती पुरतही नाही. असं जर व्हायला लागलं तर काय होईल त्याच्याबद्दलची ही केलेली कविता आहे. झोप हवी मज झोप हवी, गाढ शांतशी झोप हवी. झोप हवी मज झोप हवी, गाढ शांतशी झोप हवी. तरतरीत मग होईन मी उत्साहाची गाईन गाणी. तरतरीत मग होईन मी उत्साहाची गाईन गाणी. चैतन्यच ते अंगी स्फुरण्या, झोप हवी मज झोप हवी. कारण निद्रा ही चैतन्य देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे, विश्रांती देणारी आहे. असं आयुर्वेदात लिहून ठेवलं की तुम्हाला झोप पाहिजेच. आणि किती वेळ पाहिजे तर तुम्ही काय काम करता त्यावर अवलंबून आहे. कष्टाचं काम करणाऱ्यांना जास्ती झोप लागते, कारण काय की त्यांचा वातप्रकोप जास्त होतो. जितकी मुवमेंट कराल, जितका प्रवास कराल तितका वात वाढणार आहे. आणि जेवढा वात वाढेल तेवढे तुम्ही झोपलात तर तेवढा वात कमी होणार आहे. नाही तर जागरणाने पण वात वाढणार आहे. मग ते दुष्टचक्र आहे. ते सतत ह्याची दृष्टी झाली म्हणून त्याची दृष्टी हे निर्माण करून आयुष्याला कॉम्प्लेक्स करणार आहे. तर थोडक्यात स्वस्थ झोपती मला लागता, देहालाही मिळे विसावा. स्वस्थ झोपती मला लागता, देहालाही मिळे विसावा. मनात नसतील तेव्हा नक्की चिंता काही काही वेदना. परमसुखाची अनुभूती ती हरेक रात्री मला मिळावी. परमसुखाची अनुभूती ती हरेक रात्री मला मिळावी. झोप हवी मज झोप हवी, गाढ शांतशी झोप हवी. तर एक पॉइंट असा येतो की झालंय, सगळे प्रसन्न आहेत, निद्रादेवी पण प्रसन्न झाली आहे, सगळं झालंय. पण आता आपल्या तारुण्यामधल्या मुलांना जसं इंस्टाग्राम इंट्रोड्यूस झालं आहे आणि जसं स्वतःच ते प्रोड्युसर, क्रिएटर, डिरेक्टर झालेत आणि वेगवेगळे रील्स बनवतात, वेगळे व्हिडिओ शेअर करतात, तर असं वाटतं की ते एक त्यांना व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून ते करतात. पण असं वाटतं ओष्ठशलाका लावून वाटे सुंदर व्हावे ऐसे. ओष्ठशलाका म्हणजे लिपस्टिक. ओष्ठशलाका लावून वाटे सुंदर व्हावे ऐसे. चंबू करता अधरांचा मी क्यूट क्यूट वाटावे. गालावरती चढवून लाली लाज लाज लाजावे. गालावरती चढवून लाली लाज लाज लाजावे. जणू मुखावर लाल गुलाबी गुलाब उमलावे. काजळ रेखा रेखून द्यावी नयन बाण सोडावे. काजळ रेखा रेखून द्यावी नयन बाण सोडावे. दुष्टी विभ्रम झेलताच ते धडधड काळीज व्हावे. मौसर कांती व्हावी म्हणून क्रीम लोशन घ्यावे. मौसर कांती व्हावी म्हणून क्रीम लोशन घ्यावे. तलम गंधित तनुवर मग त्या तेज आगळे यावे. देहभान मज जड देहाचे त्यातच मन डुंबावे. देहभान ते जड देहाचे त्यातच मन डुंबावे. सूक्ष्म अशा त्या देहाचे मग आठव कैसे यावे. म्हणजे आपण फिजिकल बॉडीवरती खूप फोकस करतोय, इन्व्हेस्ट करतोय, पण आपल्या आतला जो तो सूक्ष्म देह आहे त्याचा कधी विचार येणार. सूक्ष्म अशा त्या देहाचे मग आठव कैसे यावे. इवले इवले स्फुल्लिंगच जे लेणे चैतन्याचे. ते आहे म्हणून सगळं आहे. ते केवढंच आहे, एवढंच आहे. त्याला मात्रा पण आपल्याला सांगता येणार नाही, मेजरच नाहीये काही. इवले इवले स्फुल्लिंगच जे लेणे चैतन्याचे. अचेत देहामध्ये राहून किमया संतत करते. अचेत देहामध्ये राहून किमया संतत करते. त्या देहाला कुठली लाली. त्या देहाला कुठली लाली काजळही ते कुठले. त्या देहाला कुठली लाली काजळही ते कुठले. नटवावे हो कसे तयाला रंग काय हो द्यावे. भक्ती रंगी रंगवू त्याला. भक्ती रंगी रंगवू त्याला रंग भरून ध्यानाचे. भक्ती रंगी रंगवू त्याला रंग भरून ध्यानाचे. काजळ घालू अध्यात्माचे क्रीम लावू भजनाचे. नामस्मरणासाठी करूया चंबू ओठांचा. नामस्मरणासाठी करूया चंबू ओठांचे. दृष्टीमधुनी यावे अश्रू भगवत प्रीतीचे. सूक्ष्म चैतन्यासाठी तर माध्यम स्थूल देहाचे.
सूक्ष्म चैतन्यासाठी तर माध्यम स्थूल देहाचे, सजवून नटवून त्याला नंतर अंतर्मनी हो जावे. म्हणजे हे करा तुम्ही, कोणी काही नाही म्हणत नाहीये, पण आत पण जायला पाहिजे आपण. सजवून नटवून त्याला नंतर अंतर्मनी हो जावे. अंतर्मनते सजता सुंदर मोक्ष कवाड खुलते. अंतर्मनते सजता सुंदर मोक्ष कवाड खुलते. ओष्ठ शलाका लाली काजळ अपसुक मागे सरते, अपसुक मागे सरते. तर मला असं नेहमी वाटतं की अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, असं काहीही फार भयंकर नाहीये, त्याच्यामध्ये गुंतागुंतीचं नाहीये. ज्याच्याजवळ सोल आहे, आत्मा आहे, त्या सगळ्यासाठी त्यांचा तो हक्क आहे की त्याचं ज्ञान तुम्हाला करून घेता आलं पाहिजे. तर असे हे विविध पैलू माझ्या मते. आता आपण एंडकडे चाललो. आपला टाइम किती आहे? म्हणजे शेवटची कविता मी घेणार आहे. तर जे जे वेगवेगळे नातं बघितलं, प्रेम बघितलं, मैत्री बघितली, तर असं वाटतं की हा प्रत्येक जो लाईफ आपल्याला मिळाला आहे तो एक सोहळा आहे. म्हणजे आता आपल्या घरात लग्न कार्य असेल, मुंज असेल, तर तो फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नसतो. त्याची तयारी खूप आधीपासून चालू असते. आणि जसं त्याचा एक स्पॅन आहे तसा आपला प्रत्येकाचा एक स्पॅन आहे. तर ह्या जगण्याच्या उत्सवामध्ये आपल्याला काय पाहिजे, तर हे सगळे लोक आपल्याला हवेच आहेत. पण ते कसे हवेत, कुठल्या रूपाने हवेत, कुठली नाती कशी हवेत, त्याबद्दल ही एंड नोट एक मी लिहिलेली आहे. सगळेच हवेत सोबत मला, सगळेच हवेत सोबत मला माझ्या जगण्याच्या उत्सवात. सगळेच हवेत सोबत मला माझ्या जगण्याच्या उत्सवात. काही असावेत हलके फुलके रंगीत रंगीत फुगे. काही असावेत हलके फुलके रंगीत रंगीत फुगे. आतून कितीही ताण असला तरी आनंदाने झुलणारे. आतून कितीही ताण असला तरी आनंदाने झुलणारे. काही चमचमत्या झिरमिळ्या कधी क्वचित उदासीनतेत झिरमिरती झालर होणाऱ्या. काही चमचमत्या झिरमिळ्या कधी क्वचित उदासीनतेत झिरमिरती झालर होणाऱ्या. काही असावेत टिमटिमणारे दिवे अंधाऱ्या वाटेवर प्रकाश देणारे. काही मंद प्रकाशाच्या शांत ज्योती, काही मंद प्रकाशाच्या शांत ज्योती सात्विक आनंद देणाऱ्या. काही स्वरांच्या लहरी माझ्या विविध भावनांना साजेल असा आधार देणाऱ्या. काही सुगंध माझ्या श्वासाश्वासात मिसळून नित्य नवी ऊर्जा देणारे. काही सुगंध माझ्या श्वासाश्वासात मिसळून नित्य नवी ऊर्जा देणारे. या जगण्याच्या उत्सवात दुःखानेही ऐडदार पावलं टाकत दिमाखात यावं. या जगण्याच्या उत्सवात दुःखानेही ऐटदार पावलं टाकत दिमाखात यावं. सगळे सोबती साथ देतील तर मीही त्या दुःखाला मिठीत घ्यावं. दुःखानेही मग हलकेच कानात कुजबुजावं. दुःखानेही मग हलकेच कानात कुजबुजावं आणि म्हणावं, वाट चुकलो रे गड्या, या अलौकिक उत्सवात माझं काय काम. धन्यवाद.